टकराएगा, मिट्टी में मिल जाएगा। पत्रकार संरक्षण कायदा, पत्रकार संरक्षण कायदा। काही दिवसांपूर्वी अनंत चतुर्थीच्या वेळी गिरगाव चौपाटीवर एक पोलीस अधिकाऱ्याने साम टीव्हीच्या पत्रकारास कानशिलात मारली होती। तसेच 2 दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर येथे 3 पत्रकारांना जबर मारहाण करण्यात आली होती। म्हणून नवी मुंबईमधील सर्व पत्रकारांनी एकत्र येत या कृत्याचा जाहीर निषेध केला। यावेळी जोरदार घोषणाबाजी केली। तसेच यावेळी पत्रकार संरक्षण कायदा अंमलात आणावा अशी मागणी करण्यात आली। गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रामध्ये पत्रकारांवर होणारे जे हल्ले जे आहेत ते सातत्याने वाढत आहेत। त्यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात कायदा तात्काळ करण्यासाठी याचा मसुदा जो आहे तो प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यासाठी त्याची अंमल करा असा आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिला, IPS अधिकाऱ्यांना दिला, IAS अधिकाऱ्यांना दिला, मुख्य सचिवांना दिला। पण आता जवळपास 2 ते 2.5 महिने झाले या संदर्भात कुठलीही कृती झाली नाही आणि न झाल्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून हे हल्ले वाढले। आणि काल तर आपण पाहिलं नाशिकमध्ये ज्या पत्रकारांवर हल्ले झाले ते निष्कारण हल्ले झाले। म्हणजे कोणतरी टोल भाऊराव तिकडे उभा राहतात आणि ते पत्रकारांना सांगितलं तरी त्यांच्यावर हल्ले करतात। ही गोष्ट महाराष्ट्राच्या नैतिकतेला शोभणारी नाहीये। त्याच्यामुळे तमाम पत्रकारांनी महाराष्ट्रभर याचा निषेध करण्याचा निश्चित केलाय आणि त्याचा निषेधाचा भाग म्हणून आम्ही सगळेजण इथं उपस्थित राहिलो। मी तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला अपील करतो की पत्रकारांच्या ह्या लढ्याच्या पाठीमागे आपण सर्वांनी उभं राहावं अशी मी त्यांना विनंती करतो। आमची मागणी आहे सरकारकडे, ज्या पद्धतीने मुंबई असेल महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये पत्रकारांवरती हमले केले जात आहेत, त्यांच्यावरती अटॅक केले जात आहेत। सध्या जर आपण पाहिलं तर नाशिकमध्ये जो 2 दिवसापूर्वी प्रकार घडला होता त्याच्यामध्ये आहे ते 3 पत्रकारांवरती आहे तो जोरदार हल्ला करण्यात आला होता, त्यांना जखमी करण्यात आलं होतं आणि त्यानंतर आहे ते सरकार आहे जागं झालं होतं, आरोपींना आहे ते अटक करण्यात आलेली आहे। मात्र आमची सरकारकडे ही मागणी आहे की गेल्या अनेक वर्षापासून सरकारनं जो हा कायदा पास केलेला नाहीये, इम्प्लिमेंटेशन केलं नाहीये, कायदा लागू केला नाहीये, त्यामुळे आमची मागणी आहे की हा कायदा हा त्वरित लागू करण्यात यावा। अमोल कांबळे, जनशक्ती, नवी मुंबई।